मिरज पंचायत समितीमध्ये सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनातर्फे बोंबाबोंब आंदोलन। मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा ॲडव्होकेट राहुल जाधव यांचा इशारा। मिरज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या 10 महिन्याचा फरक तात्काळ मिळावा या मागणीसाठी मिरज पंचायत समिती कार्यालय समोर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनातर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। मिरज तालुक्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप फरक मिळाला नसल्याने संघटनेने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे। गेल्या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाने मिरज तालुक्यातील 190 कर्मचाऱ्यांचे 27,83,435 रुपये रक्कम मिरज पंचायत समितीकडे वर्ग केली होती, पण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे सदर रक्कम परत गेली असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करूनही ही रक्कम परत पंचायत समितीकडे आणली आहे, पण 2 महिने झाले अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही। त्यामुळे संघटनेने बोंबाबोंब आंदोलन करून मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र तानाजी सतपुते यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ फरक मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर पंचायत समिती नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राज्याचे महासचिव ॲडव्होकेट राहुल जाधव यांनी इशारा दिला आहे। जय महाराष्ट्र। आज पंचायत समिती मिरजमध्ये सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज एक धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। मी जे हे बगटपत्र गटविकास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जे 2021-2022 हा 10 महिन्याचा फरक वेतन अनुदानाचा ते जिल्हा परिषदकडून फंड्स पण इथं येऊन ट्रान्सफर झालेले आहेत, तरी पण त्यांना ते वेतनचा फरक डिफरन्स त्यांना देत नाही आहे। ही दुर्दैवी बाब आहे। तरी आमचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं व मिरज विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आमचा यांना पूर्ण पाठिंबा आहे। जर त्यांनी आज बीडीओ साहेबांनी जर यांचं फरकाची रक्कम जर अदा नाही केली तर आम्ही शिवसेना पण आमच्या स्टाईलने त्यांना पाठिंबा देऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही सर्वजण बसून आम्ही न्याय मागू की त्यांना आता आज मी आव्हान करतोय। नाहीतर आज ह्यांनी जे लोक आलेले आहेत त्यांच्यावर आज जर ह्यांनी प्रश्नाचे जर उत्तर देऊन त्यांचे वर्ग नाही झाले तर आम्ही तीव्र निषेध करू आणि शिवसेना मिरज विधानसभेच्या वतीनं त्यांना पाठिंबा राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी कॉम्रेड ॲडव्होकेट राहुल जाधव, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा राज्याचा मी सहसचिव आहे। आज सांगली जिल्ह्यामध्ये महासंघाच्या माध्यमातून 58 महिन्याच्या किमान वेतनाचा ऑनलाईन फरकाची मागणी केली जात होती। त्यापैकी 19 महिन्याचं ऑनलाईन वेतनाचा फरक महासंघाच्या पाठपुराव्यानं मिळालेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी 9 महिन्याचा फरक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे आणि नुकताच 10 महिन्याचा जो फरक आहे तो फरक या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर आलेला आहे। आज या ठिकाणी मिरज तालुक्यातील कर्मचारी त्यांचा 10 महिन्याचा जो फरक आहे की जो साधारणतः 2020 आणि 21 आहे, मागच्या मार्चला रक्कम रुपये 27,83,000 पंचायत समितीकडे आली होती, पण पंचायत समितीच्या भोंगळ कारभारानं ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग न होता ती शासनाला परत गेली। पुन्हा महासंघानं आणि सांगली जिल्हा ग्रामपंचायत संघटनेनं लढून ही रक्कम पुन्हा एकदा पंचायत समितीला वर्ग केलेली आहे। गेले 5 जानेवारीला आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना भेटून आमची रक्कम तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा म्हणून विनंती केली होती, तरीसुद्धा ती रक्कम वर्ग झाली नाही। म्हणून आम्ही गेल्या आठवड्याभरापूर्वी जर आमची रक्कम आमच्या खात्यावर वर्ग नाही झाली तर आम्ही प्रशासनाच्या नावानं बोंबाबोंब आंदोलन करणार अशी त्यांना ताकीद दिलेली होती। त्या पद्धतीनं आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची रक्कम वर्ग झालेली नाही। आज तालुक्यातले कर्मचारी या ठिकाणी येऊन प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध, अधिकाऱ्यांच्या मुजोर धोरणाच्या विरुद्ध या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतलेलं आहे। आणि आज जर प्रशासनानं आम्हाला लेखी स्वरूपात ही रक्कम कधी वर्ग करणार हे जर दिलं नाही तर 2 दिवसानंतर इथं पंचायत समितीच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री येणार आहेत। त्यांच्या समोर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आमचे प्रश्न त्यांच्या समोर आमच्या दारानं मांडणार आहे।
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.